तर यामधील पहिला असा प्रश्न आहे, हुकुमशाही व्यक्तिमत्व असणारे पालक डॅश डॅश संप्रेषणाचा वापर करतात. तर याचं उत्तर आहे एकमार्गी. हुकुमशाही व्यक्तिमत्व असणारे पालक एकमार्गी संप्रेषणाचा वापर करतात. पुढचा प्रश्न, मानवाने अर्थ दिलेले संप्रेषणातील संकेत म्हणजे डॅश डॅश होय. मानवाने अर्थ दिलेले संप्रेषणातील संकेत म्हणजे काय, तर प्रतीक होय. पुढचा प्रश्न, समुपदेशन म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत समस्या समजावून घेऊन त्यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे म्हणजे समुपदेशन होय. पुढचा प्रश्न, व्यक्तिमत्वाला मानसिक यंत्रणेची संघटना, व्यक्तिमत्वाला मानसिक यंत्रणेची संघटना असे कोणी म्हटले आहे, तर याचं उत्तर आहे G.W. ऑलपोर्ट यांनी. व्यक्तिमत्वाला मानसिक यंत्रणेची संघटना G.W. ऑलपोर्ट यांनी म्हटले आहे. पुढचा प्रश्न, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली, तर याचं उत्तर आहे मॅकडुगल यांनी. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली. पुढचा प्रश्न, अध्यापन हे कला तसेच शास्त्रही आहे, अध्यापन हे कला तसेच शास्त्र आहे, हे विधान चूक की बरोबर ते सांगा. तर हे विधान बरोबर आहे. अध्यापन हे कला तसेच शास्त्र आहे. पुढचा प्रश्न, व्याख्यान पद्धती ही डॅश डॅश केंद्रित आहे, व्याख्यान पद्धती ही डॅश डॅश केंद्रित आहे, तर याचं उत्तर आहे व्याख्यान पद्धती ही शिक्षक केंद्रित आहे. पुढचा प्रश्न, स्वयं अध्ययनांतर्गत एकाग्रतेने वाचन करणे आणि त्यानंतर महत्त्वाच्या बाबी आत्मसात करणे या टप्प्यास डॅश डॅश करणे असे म्हणतात. स्वयं अध्ययनांतर्गत एकाग्रतेने वाचन करणे आणि त्यानंतर महत्त्वाच्या बाबी आत्मसात करणे या टप्प्यास स्मरण करणे असे म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रभावी अध्यापनात डॅश डॅशचा वापर आवश्यक आहे, तर याचं उत्तर आहे प्रभावी अध्यापनात दृक श्राव्य साधनांचा वापर आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणा, तर याचं उत्तर आहे व्यक्तीमधील असा घटक की जो व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करतो. प्रेरणा म्हणजे काय, तर व्यक्तीमधील असा घटक की जो व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करतो म्हणजेच प्रेरणा होय. पुढचा प्रश्न, पुढे करावयाच्या कामासंबंधी आधी ठरवलेली क्रिया म्हणजे नियोजन होय, अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली. पुढे करायच्या कामासंबंधी आधी ठरवलेली क्रिया म्हणजे नियोजन, तर अशी व्याख्या कोणी केली होती, थियो हॅमन यांनी, थियो हॅमन. पुढचा प्रश्न, ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते त्याला डॅश डॅश असे म्हणतात, तर याचं उत्तर आहे ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते त्याला प्रेरक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने सर्वप्रथम स्वयं अध्ययनाच्या संकल्पनेचे प्रतिपादन केले, तर याचं उत्तर आहे कार्ल रॉजर्स यांनी. पुढचा प्रश्न, इतरांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी कौशल्य डॅश डॅश कौशल्य उपयुक्त आहे, तर याचं उत्तर आहे इतरांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी लेखन कौशल्य उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न, व्यक्तीचे अंतर्मुखी व बहिर्मुखी असे दोन गट डॅश डॅश यांनी सुचविले, व्यक्तीचे अंतर्मुखी व बहिर्मुखी असे दोन गट कोणी सुचविले, तर याचं उत्तर आहे कार्ल यंग यांनी, कार्ल युंग. पुढचा प्रश्न, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे, ही व्याख्या कोणी केली, तर याचं उत्तर आहे मॅकडुगल यांनी. पुढचा प्रश्न, व्याख्यान पद्धती ही साधारणपणे कुमारावस्थेतील मुलांसाठी उपयुक्त आहे, ही विधान चूक की बरोबर ते सांगा, तर हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, औपचारिक शिक्षण म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे पूर्वनिर्धारित क्रमाने विशिष्ट दिशेने सुनियोजित परिस्थितीत अध्ययन करण्याच्या पद्धतीला औपचारिक शिक्षण म्हणतात. पूर्वनिर्धारित क्रमाने विशिष्ट दिशेने सुनियोजित परिस्थितीत अध्ययन करण्याच्या पद्धतीला औपचारिक शिक्षण असे म्हणतात. पुढचा प्रश्न, स्वप्रयत्नाने शिकणे हे अनौपचारिक शिक्षणामध्ये येते,
हे विधान चूक की बरोबर ते सांगा. तर याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. स्वप्रयत्नाने शिकणे हे अनौपचारिक शिक्षणामध्येच येते. पुढचा प्रश्न, मनुष्यबळ विकास संकल्पना डॅश मध्ये उदयास आली. मनुष्यबळ विकास संकल्पना डॅश मध्ये उदयाला आली. तर याचं उत्तर 1972 मध्ये. पुढचा प्रश्न, मानवी व मानवेतर साधन संपत्ती अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी डॅश आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे नियंत्रण आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन ही डॅश प्रक्रिया आहे. तर या अध्ययन ही कशी प्रक्रिया आहे? आजन्म प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन विषयक नियम डॅश यांनी मांडले. अध्ययन विषयक नियम कोणी मांडले? तर याचं उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी. पुढचा प्रश्न, मुलांना सवयी जडण्यासाठी डॅश पद्धतीचा वापर होतो. तर याचं उत्तर आहे मुलांना सवयी जडण्यासाठी प्रयत्न प्रमाद पद्धतीचा वापर होतो. अध्ययन व डॅश या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत. तर याचं उत्तर आहे अध्ययन व अध्यापन या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत. पुढचा प्रश्न, समान घटक उपपत्ती कोणी मांडली? समान घटक उपपत्ती. तर याचं उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी मांडली समान घटक उपपत्ती. महत्वाचा प्रश्न आहे, मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचा सिद्धांत कोणी मांडला? मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे कोहलर यांनी मांडला. पुढचा प्रश्न, रॉस यांच्या मते किशोरावस्थेत मेंदूची वाढ डॅश% होते. तर याचं उत्तर आहे रॉस यांच्या मते किशोरावस्थेत मेंदूची वाढ 83% होते. पुढचा प्रश्न, ज्या अध्ययनार्थीचा बुद्ध्यांक 130 पेक्षा जास्त असतो अशा मुलांना डॅश म्हणतात. तर याचं उत्तर आहे ज्या अध्ययनार्थीचा बुद्ध्यांक 130 पेक्षा जास्त असतो अशा मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता असे म्हणतात. अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे यशस्वी अध्यापन झाल्यानंतर ठरविलेली उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वर्तनात घडून येणाऱ्या बदलाला अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात. यशस्वी अध्यापन झाल्यानंतर ठरवलेली उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वर्तनात घडून येणाऱ्या बदलाला अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात. पुढचा प्रश्न, चेतक व प्रतिक्रिया यांच्या पुनरावृत्तीमुळे प्रतिक्रियेला आलेले यांत्रिक रूप म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे चेतक व प्रतिक्रिया यांच्या पुनरावृत्तीमुळे प्रतिक्रियेला आलेले यांत्रिक रूप म्हणजे सवय होय. शिक्षक व डॅश यांच्यात सतत आंतरक्रिया घडत असते. तर याचं उत्तर आहे शिक्षक व विद्यार्थी यांच्यात सतत आंतरक्रिया घडत असते. आंतरक्रिया म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे बाह्य परिस्थिती व व्यक्ती यांच्यामध्ये होणारी प्रतिक्रिया म्हणजे आंतरक्रिया. बाह्य परिस्थिती व व्यक्ती यांच्यामध्ये होणारी प्रतिक्रिया म्हणजे आंतरक्रिया. पुढचा प्रश्न, क्रमान्वित अध्ययन हा डॅश अध्ययनाचा एक प्रकार आहे. तर याचं उत्तर आहे क्रमान्वित अध्ययन हा स्वयं अध्ययनाचा एक प्रकार आहे. पुढचा प्रश्न, डॅश अवस्थेस तणावाचा काळ म्हणतात. तर याचं उत्तर आहे किशोरावस्थेस तणावाचा काळ म्हणतात. 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. हे विधान चूक की बरोबर ते सांगा. तर याचं उत्तर आहे बरोबर आहे. 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. पुढचा प्रश्न, कुमारावस्था ही डॅश ते डॅश वर्ष या दरम्यान असते. तर याचं उत्तर आहे 14 ते 21. पुढचा प्रश्न, अहवाल हा संदेशवहनाचा डॅश प्रकार आहे. तर याचं उत्तर आहे लेखी. अहवाल हा संदेशवहनाचा लेखी प्रकार आहे. पुढचा प्रश्न, स्वप्रयत्नांनी केलेले अध्ययन म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे स्वप्रयत्नांनी केलेले अध्ययन म्हणजे स्वयं अध्ययन होय. बालकाच्या सामाजिक जीवनाची शाश्वत पाठशाळा म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे बालकाच्या सामाजिक जीवनाची शाश्वत पाठशाळा म्हणजे कुटुंब होय. पुढचा प्रश्न, कोणत्या अवस्थेत मुलांचे स्वतंत्र गट पडू लागतात? तर याचं उत्तर आहे किशोरावस्थेत. डॅश प्राप्त न झालेले विद्यार्थी मंद बुद्धीचे असतात. तर याचं उत्तर आहे परिपक्वता प्राप्त न झालेले विद्यार्थी मंद बुद्धीचे असतात. आदर्श मूल्यमापन डॅश असते. तर याचं उत्तर आहे आदर्श मूल्यमापन हे वस्तुनिष्ठ असते.
ज्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक आठवतो त्याला डॅडॅश पातळी असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे ज्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक आठवतो त्याला उपबोधात्मक पातळी असे म्हणतात. पुढचा प्रश्न, सद्भावनांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर योग्य डॅडॅश ठेवावीत. तर याचं उत्तर आहे सद्भावनांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर योग्य आदर्श ठेवावीत. पुढचा प्रश्न, प्रज्ञाशोध घेऊन विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्याची जबाबदारी डॅडॅशची आहे. प्रज्ञाशोध घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर याचे उत्तर आहे शाळेची आहे. स्वयं अध्ययनाचे प्रथम पुरस्कर्ते डॅडॅश होत. तर याचं उत्तर आहे कार्ल रॉजर्स. स्वयं अध्ययनाचे प्रथम पुरस्कर्ते कार्ल रॉजर्स होत. पुढचा प्रश्न, विषमलिंगी आकर्षण डॅडॅश अवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर याचं उत्तर आहे विषमलिंगी आकर्षण हे किशोरावस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पुढचा प्रश्न, डी ॲनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे अरिस्टॉटल यांनी. तारुण्यावस्था ही डॅडॅश ते डॅडॅश या दरम्यान असते. तर याचं उत्तर आहे तारुण्यावस्था ही 21 ते 40 या दरम्यान असते. दूरचित्रवाणी हे डॅडॅश साधनाचे उदाहरण आहे. तर याचं उत्तर आहे दूरचित्रवाणी हे दृकश्राव्य साधनाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, डॅडॅश वाचन म्हणजे पाठ्य शांतपणे एकाग्रचित्ताने व मनातल्या मनात वाचणे. तर याचं उत्तर आहे मूक वाचन म्हणजे पाठ्य शांतपणे एकाग्रचित्ताने व मनातल्या मनात वाचणे म्हणजे मूक वाचन. पुढचा प्रश्न, कौमार्य अवस्थेत मुलामुलींचा नवा जन्म होतो असे कोणी म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे कौमार्य अवस्थेत मुलामुलींचा नवा जन्म होतो असे स्टॅनली हॉल यांनी म्हटले आहे. पुढचा प्रश्न, व्यवस्थापन ही संज्ञा कोणत्या क्षेत्रातून आलेली आहे? व्यवस्थापन ही संज्ञा कोणत्या क्षेत्रातून आलेली आहे? तर याचं उत्तर आहे औद्योगिक क्षेत्रातून आलेली आहे. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या ही डॅडॅश प्रश्नांची उदाहरणे आहेत. तर याचं उत्तर ही वस्तुनिष्ठ प्रश्नांची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न, अध्ययनाचे ऋण संक्रमण म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत असेल किंवा अध्ययनास अडथळा निर्माण होत असेल तर त्याला ऋण संक्रमण असे म्हणतात. एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत असेल किंवा अध्ययनास अडथळा होत असेल तर त्याला ऋण संक्रमण म्हणतात. पुढचा प्रश्न, एबिंगहॉस नावाच्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने 1885 मध्ये डॅडॅश प्रक्रियेचा अभ्यास केला. तर याचं उत्तर आहे एबिंगहॉस नावाच्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने 1885 मध्ये विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला. डॅडॅश म्हणजे समान विचार किंवा अनुभवाची अभिव्यक्ती होय. तर याचं उत्तर आहे कम्युनिकेशन म्हणजे समान विचार किंवा अनुभवाची अभिव्यक्ती होय. पुढचा प्रश्न, अध्ययन ही डॅडॅश विकासाची प्रक्रिया आहे. तर याचं उत्तर आहे अध्ययन ही व्यक्ती विकासाची प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, फ्रीडम टू लर्न या ग्रंथाचे लेखन कोणी केले? तर याचं उत्तर आहे कार्ल रॉजर्स यांनी. सूक्ष्म ज्ञानकणांची तर्कशुद्ध रचना म्हणजे डॅडॅश अध्ययन होय. सूक्ष्म ज्ञानकणांची तर्कशुद्ध रचना म्हणजे डॅडॅश अध्ययन होय. तर याचं उत्तर आहे क्रमान्वित अध्ययन होय. डॅडॅश अवस्थेत शारीरिक बदलांमुळे मुले मुली गोंधळून जातात, एकलकोंडी बनतात व सामाजिक दांभिकता निर्मिती होते. तर याचं उत्तर आहे कुमार अवस्थेत शारीरिक बदलामुळे मुली मुली गोंधळून जातात, एकलकोंडी बनतात व त्यांच्यामध्ये सामाजिक दांभिकता निर्माण होते. पुढचा प्रश्न, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे अरिस्टॉटल यांनी. पुढचा प्रश्न, अध्ययनकर्त्याचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय असे कोणी म्हटले? अध्ययनकर्त्याचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय असे कोणी म्हटले? तर याचं उत्तर आहे शेफलर यांनी म्हटले आहे. पुढचा प्रश्न, डॅडॅश म्हणजे सामाजिक पर्यावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची एकात्मता. तर याचं उत्तर आहे व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक पर्यावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची एकात्मता होय. पुढचा प्रश्न, संप्रेषणाची सुरुवात करणाऱ्यास डॅडॅश म्हणतात आणि ज्यांच्यापर्यंत हे संदेशवहन होत असते त्यांना
डॅश असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे संप्रेषणाची सुरुवात करणाऱ्यास प्रेषक असे म्हणतात आणि ज्यांच्यापर्यंत हे संदेशवहन होत असते त्यांना ग्राहक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, संघटित प्रयत्नांच्या मुळाशी असलेली मूलभूत एकात्मक चलित रचना म्हणजे व्यवस्थापन होय, ही व्याख्या कोणी केली? संघटित प्रयत्नांच्या मुळाशी असलेली मूलभूत एकात्मक चलित रचना म्हणजे व्यवस्थापन. तर याचं उत्तर आहे मॅकफेरलँड डाल्टन यांनी केली. मॅकफेरलँड डाल्टन. शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे शालेय नियोजन व शालेय प्रशासन यांच्यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे शालेय व्यवस्थापन होय. शालेय नियोजन व शालेय प्रशासन यांच्यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे शालेय व्यवस्थापन. पुढचा प्रश्न, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय, असे कोणी म्हटले आहे? कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान असे कोणी म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे टिचनर यांनी म्हटले आहे. पुढचा प्रश्न, अध्ययनाचे धनसंक्रमण म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या अध्ययनावर अनुकूल परिणाम होत असेल किंवा अध्ययनास सहाय्यक होत असेल तर त्याला धनसंक्रमण म्हणतात. पुढचा प्रश्न, व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या बाह्य घटक कोणता? व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा बाह्य घटक कोणता? तर याचं उत्तर आहे भौगोलिक परिस्थिती. पुढचा प्रश्न, सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन शब्दापासून तयार झाला आहे, हे विधान चूक की बरोबर ते सांगा. तर याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन शब्दापासून तयार झाला आहे. पुढचा प्रश्न, अध्यापनात साध्य करायचे उद्दिष्ट अगोदरच निश्चित केले जातात. डॅश अध्यापनात साध्य करायचे उद्दिष्ट अगोदरच निश्चित केले जातात. तर कोणत्या? प्रभावी अध्यापनात. पुढचा प्रश्न, गटचर्चा पद्धती म्हणजे काय? तर गटचर्चा पद्धती म्हणजे काय? तर गटचर्चा पद्धती म्हणजे विशिष्ट गटातील सर्व व्यक्तींची विषयाच्या आशयाचे विश्लेषण आणि मूल्यमापन करणे होय. पुढचा प्रश्न, डॅश पद्धती म्हणजे कृती करून दाखवणे होय. तर याचं उत्तर आहे दिग्दर्शन पद्धती म्हणजे कृती करून दाखवणे. पुढचा प्रश्न, अनेक उदाहरणावरून नियम तयार करण्यासाठी अध्ययनाच्या डॅश या सूत्राचा वापर करावा. तर याचं उत्तर आहे विशेषाकडून सामान्याकडे. विशेषाकडून सामान्याकडे या सूत्राचा वापर करावा. पुढचा प्रश्न, व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज, अशी व्याख्या कोणी केली? व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज, अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे किंबल यांनी केली. पुढचा प्रश्न, टिपा द्या, कारणे लिहा, थोडक्यात उत्तरे द्या या प्रकारचे प्रश्न म्हणजे डॅश होय. तर या प्रकारचे प्रश्न लघुत्तरी प्रश्नामध्ये मोडतात. पुढचा प्रश्न, अभिरुची हे अवधानाचे डॅश स्वरूप होय. तर याचं उत्तर आहे अभिरुची हे अवधानाचे सुप्त स्वरूप होय. पुढचा प्रश्न, स्मरण करणे हा स्वयं अध्ययनाच्या SQ3R तंत्रातील डॅशवा टप्पा आहे. तर याचं उत्तर आहे स्मरण करणे हा स्वयं अध्ययनाच्या SQ3R तंत्रातील चौथा टप्पा आहे. उत्तरदायित्वाचे प्रमुख दोन घटक कोणते? तर याचं उत्तर आहे कार्यक्षमता व कार्याची फलश्रुती. पुढचा प्रश्न, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता, अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे ॲडम्स यांनी केली. पुढचा प्रश्न, कार्ल रॉजर्स यांनी स्वयं अध्ययनाची संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडली? तर याचं उत्तर आहे फ्रीडम टू लर्न. कार्ल रॉजर्स यांनी स्वयं अध्ययनाची संकल्पना फ्रीडम टू लर्न या ग्रंथात मांडली. पुढचा प्रश्न, प्रयत्न प्रमाद पद्धतीचे स्पष्टीकरण डॅशने केले? तर याचं उत्तर आहे थॉर्नडाईकने केले. समायोजन म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन होय. पुढचा प्रश्न, स्वसंकल्पना म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे स्वतःची ओळख करून घेणे, स्वतःबद्दलची जाणीव करून घेणे म्हणजेच स्वसंकल्पना होय. पुढचा प्रश्न, 1879 मध्ये विल्यम हुंट यांनी जर्मनीतील कोणत्या विद्यापीठात पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली, ज्यामुळे मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले?
तर याचं उत्तर आहे लाइप्झिग विद्यापीठ. पुढचा प्रश्न, अध्यापन प्रतिमानाचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर ब्रूस जॉइस. अध्यापन प्रतिमानाचे जनक असे डॉक्टर ब्रूस जॉइस यास म्हटले जाते. पुढचा प्रश्न, डॅडॅश हे समाज परिवर्तनाचे साधन आहे? तर याचं उत्तर आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. भाषा कौशल्यातील अंतिम कौशल्य डॅडॅश होय? तर याचं उत्तर आहे भाषा कौशल्यातील अंतिम कौशल्य लेखन आहे. पुढचा प्रश्न, अभ्यासपूरक कार्यक्रमाचे सामाजिक जीवनातील महत्त्व कोणत्या आयोगाने सांगितले आहे? तर याचं उत्तर आहे माध्यमिक शिक्षण आयोगाने. अभ्यासपूरक कार्यक्रमाचे सामाजिक जीवनातील महत्त्व माध्यमिक शिक्षण आयोगाने सांगितले आहे. पुढचा प्रश्न, वर्ग व्यवस्थापन हे एक डॅडॅश आहे? तर याचं उत्तर आहे वर्ग व्यवस्थापन हे एक कला व शास्त्र आहे. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे मॅक्ड्युगल यांनी केली. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या मॅक्ड्युगल यांनी केली. पुढचा प्रश्न, श्रवण हे डॅडॅश स्वरूपाचे कौशल्य आहे? तर श्रवण हे ग्राहक स्वरूपाचे कौशल्य आहे. डॅडॅशद्वारा व्यक्ती सतत ज्ञान संपादन करीत राहते? तर याचं उत्तर आहे स्वयं अध्ययनाद्वारा. पुढचा प्रश्न, बहिर्मुखी म्हणजे काय? तर मनाने कणखर असणाऱ्या व्यक्तीस बहिर्मुखी असे संबोधले जाते. मनाने कणखर असणाऱ्या व्यक्तीस बहिर्मुखी असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने 12 मूळ गुणपुंज निश्चित केले? कोणत्या मानसशास्त्रज्ञाने 12 मूळ गुणपुंज निश्चित केले? तर याचं उत्तर आहे कॅटेल. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे वॅटसन. पुढचा प्रश्न, अध्यापन प्रतिमान म्हणजे काय? तर अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे एक प्रकारचे नियोजन किंवा नमुना होय. पुढचा प्रश्न, व्यक्तिमत्वात चारित्र्य संपन्नता हा सर्वश्रेष्ठ गुण आहे हे विधान चुकी बरोबर ते सांगा. व्यक्तिमत्वात चारित्र्य संपन्नता हा सर्वश्रेष्ठ गुण आहे हे विधान चुकी बरोबर ते सांगा. तर याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. श्रुतलेखन म्हणजे डॅडॅश होय? तर याचं उत्तर आहे श्रवण आणि लेखनाचा समन्वय होय. श्रुतलेखन म्हणजे श्रवण आणि लेखनाचा समन्वय होय. पुढचा प्रश्न, संघर्ष व स्पर्धा या डॅडॅश व्यक्तिमत्व विकासाला सहाय्य करतात? तर याचं उत्तर आहे संघर्ष व स्पर्धा या सामाजिक व्यक्तिमत्व विकासाला सहाय्य करतात. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन केव्हा पाळला जातो? तर याचं उत्तर आहे 8 सप्टेंबरला पाळला जातो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. पुढचा प्रश्न, समान अंश उपपत्ती कोणी मांडली? समान अंश उपपत्ती यातून कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी मांडली समान अंश उपपत्ती. पुढचा प्रश्न, परिणामाचा नियम कोणी मांडला? परिणामाचा नियम. तर याचं उत्तर आहे थॉर्नडाईक. परिणामाचा नियम थॉर्नडाईक यांनी मांडला. पुढचा प्रश्न, व्यक्तीची शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व यात संबंध डॅडॅश यांनी प्रस्थापित केला? तर याचं उत्तर आहे केशमर यांनी. व्यक्तीची शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व यात संबंध केशमर यांनी प्रस्थापित केला. पुढचा प्रश्न, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र? अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे C.E. स्किनर यांनी. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अशी व्याख्या C.E. स्किनर यांनी केली. पुढचा प्रश्न, प्रयोजक म्हणजे काय? तर प्रयोजक म्हणजे प्रयोग करणारी व्यक्ती. प्रयोगाची संपूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीवर असते त्यालाच प्रयोजक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, संदेशवहनामध्ये पत्र लिहिणे हा संदेशवहनाचा डॅडॅश प्रकार आहे? तर संदेशवहनामध्ये पत्र लिहिणे हा संदेशवहनाचा लेखी प्रकार आहे. पुढचा प्रश्न, नवबालोद्यान पद्धतीचा जनक डॅडॅश होय? नवबालोद्यान पद्धतीचा जनक कोण आहे? तर याचं उत्तर आहे जॉन ड्यूई. पुढचा प्रश्न, समान अंश उपपत्तीमध्ये बदल करून वुडवर्थ यांनी कोणती उपपत्ती मांडली?
समान अंश उपपत्तीमध्ये बदल करून उर्वरित यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर याचं उत्तर आहे समान घटक उपपत्ती. पुढचा प्रश्न, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणी मांडली? सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. पुढचा प्रश्न, डॅडॅश या मानसशास्त्रज्ञाने रंग व जात यात सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला. तर याचं उत्तर आहे शेल्डन या मानसशास्त्रज्ञाने रंग व जात यात सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला. पुढचा प्रश्न, जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय. ही व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे गुर्ती आणि पॉनर्स यांनी केली. पुढचा प्रश्न, ज्याच्यावर प्रयोग केला जातो त्याला डॅडॅश असे म्हणतात. तर त्याला प्रयोज्य असे म्हणतात. पुढचा प्रश्न, अहवाल हा संदेश वहनाचा डॅडॅश प्रकार आहे. तर अहवाल हा संदेश वहनाचा लेखी प्रकार आहे. पुढचा प्रश्न, सेवांतर्गत प्रशिक्षण जिल्हा स्तरावर राबविणारी संस्था डॅडॅश आहे. तर याचं उत्तर आहे डाएट. NCTE ची स्थापना डॅडॅश रोजी झाली. तर याचं उत्तर आहे NCTE ची स्थापना 21 मे 1973 रोजी झाली. पुढचा प्रश्न, सामान्यीकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे कोणी म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे C.H. जड्ड यांनी म्हटले आहे. पुढचा प्रश्न, शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल होय असे कोणी म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे गेट्स यांनी म्हटले आहे. पुढचा प्रश्न, प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली होती? तर याचं उत्तर आहे डॉक्टर ब्लूम यांनी. शिक्षक व विद्यार्थ्यांना जोडणारा दुवा डॅडॅश आहे. तर याचं उत्तर आहे पाठ्यपुस्तक. शिक्षक व विद्यार्थ्यांना जोडणारा दुवा पाठ्यपुस्तक आहे. पुढचा प्रश्न, कन्नड भाषिक विद्यार्थ्याला मराठी भाषा शिकताना खूप अडचणी येतात. हे डॅडॅश संक्रमणाचे उदाहरण आहे. तर याचं उत्तर आहे हे ऋण संक्रमणाचे उदाहरण आहे. साहचर्यवादी उपपत्ती कोणी मांडली? साहचर्यवादी उपपत्ती, तर याचं उत्तर आहे एडवर्ड थॉर्नडाईक. साहचर्यवादी उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडली. पुढचा प्रश्न, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे गॅरेट यांनी केली. पुढचा प्रश्न, अवधानाचे आंदोलन म्हणजे काय? अवधानाचे आंदोलन, तर याचं उत्तर आहे फुलपाखराप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा ओघ हा एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे जात असतो. याला अवधानाचे आंदोलन असे म्हणतात. पुढचा प्रश्न, साधक अभिसंधान डॅडॅश यांची उपपत्ती आहे. साधक अभिसंधान, तर याचं उत्तर आहे स्किनर यांची उपपत्ती आहे. पुढचा प्रश्न, डॅडॅश हा शिक्षकाचा मित्र समजला जातो. तर याचं उत्तर आहे फळा. फळा हा शिक्षकाचा मित्र समजला जातो. पुढचा प्रश्न, प्राथमिक शिक्षक पदासाठी सेवापूर्व प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी डॅडॅशवर आहे. प्राथमिक शिक्षक पदासाठी सेवापूर्व प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी, तर याचं उत्तर आहे MSCERT वर आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण या परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर 1961 साली. पुढचा प्रश्न, अनुभूतींच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण. अशी व्याख्या कोणी केली? अनुभूतींच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण, अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे गिलफोर्ड यांनी केली. पुढचा प्रश्न, ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली? ज्ञानात्मक उपपत्ती, तर याचं उत्तर आहे ब्रुनर यांनी मांडली. अंतर्मुखी व बहिर्मुखी हे दोन वर्ग कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर याचं उत्तर आहे कार्ल युंग यांनी. अंतर्मुखी व बहिर्मुखी हे दोन वर्ग कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञाने मांडले. पुढचा प्रश्न, अध्ययन हे नेहमीच उद्दिष्टाधिष्ठित असते हे विधान चूक की बरोबर ते सांगा. तर हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, एडवर्ड थॉर्नडाईक हा डॅडॅश मानसशास्त्रज्ञ होता.
तर हा कुठला मानसशास्त्रज्ञ होता? अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता एडवर्ड थॉर्नडाईक. पुढचा प्रश्न, चेतक व डॅडाशे ज्ञानात्मक उपपत्तींचे प्रमुख सूत्र आहे. चेतक व डॅडॅश, तर याचं उत्तर आहे चेतक व प्रतिसाद हे ज्ञानात्मक उपपत्तीचे प्रमुख सूत्र आहे. पुढचा प्रश्न, थॉर्नडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडली? थॉर्नडाईक यांनी, तर याचं उत्तर आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना, तर याचं उत्तर आहे 3 फेब्रुवारी 1989 साली. पुढचा प्रश्न, अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली? अध्ययन व अनुदेशन, तर याचं उत्तर आहे आसू बेल यांनी. अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणाची? आसू बेल यांची. पुढचा प्रश्न, व्यक्ती व्यक्तीतील भिन्नता हा बऱ्याच अंशी डॅशवर अवलंबून असतो. तर याचं उत्तर आहे व्यक्ती व्यक्तीतील भिन्नता हा बऱ्याच अंशी अनुवंशावर अवलंबून असतो. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी असते. डॅश विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी असते, तर कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असते? अंध विद्यार्थ्यांसाठी असते ब्रेल लिपी. पुढचा प्रश्न, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे असे कोणी म्हटले आहे? जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे, तर हे असे टी.पी. नन यांनी म्हटले आहे. पुढचा प्रश्न, साहचर्यवादी पद्धती थॉर्नडाईक यांनी त्यांच्या डॅश या ग्रंथात मांडली. तर याचं उत्तर आहे साहचर्यवादी उपपत्ती ही थॉर्नडाईक यांनी त्यांच्या ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात मांडली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण होय. पुढचा प्रश्न, कुटुंब हे डॅश शिक्षणाचे प्रमुख स्रोत आहे. तर कुटुंब हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रमुख स्रोत आहे. जननावस्था 0 ते 2 आठवडे असते, हे विधान बरोबर की चूक ते सांगा. तर याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, महत्वाचा प्रश्न आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे गॅग्नियन. मंदबुद्धी विद्यार्थ्यांना शिकवताना डॅश स्वरूपाचे अनुभव अधिक द्यावेत. तर याचं उत्तर आहे मंदबुद्धी विद्यार्थ्यांना शिकवताना मूर्त स्वरूपाचे अनुभव अधिक द्यावेत. पुढचा प्रश्न, परीक्षा म्हणजे डॅश मापन करणे. तर याचं उत्तर आहे परीक्षा म्हणजे संख्यात्मक मापन करणे. पुढचा प्रश्न, समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे याला तर डॅश असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे यालाच प्रतिमा असे म्हणतात. पुढचा प्रश्न, साहचर्यवादी उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे संबोधले जाते. हे विधान चूक की बरोबर ते सांगा. साहचर्यवादी उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे संबोधले जाते, हे विधान बरोबर आहे. प्यावलावने अध्ययनाची कोणती उपपत्ती मांडली? तर याचं उत्तर आहे अभिजात अभिसंधान. प्यावलावने अध्ययनाची अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली. पुढचा प्रश्न, शिक्षण हा डॅश सूचीतील विषय आहे. शिक्षण हा डॅश सूचीतील विषय आहे, तर याचं उत्तर आहे राज्य सूचीतील. पुढचा प्रश्न, विद्यार्थी उत्तर समजून देतो की पाठांतरणे देतो हे तपासणे डॅश परीक्षेने शक्य होते. तर याचं उत्तर आहे तोंडी परीक्षेने शक्य आहे. पुढचा प्रश्न, भ्रूणावस्था 10 आठवडे ते जन्मापर्यंत असते, बरोबर की चूक ते सांगा. तर याचं उत्तर आहे बरोबर आहे. भ्रूणावस्था ही 10 आठवडे ते जन्मापर्यंत असते. संकेत अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? संकेत अध्ययन उपपत्ती, तर याचं उत्तर आहे टोलमन यांनी मांडली संकेत अध्ययन उपपत्ती. पुढचा प्रश्न, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग करून मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचा सिद्धांत मांडला? कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सुलतान नावाच्या चिंपांजीवर
प्रयोग करून मर्मदृष्टी मुलाखत देण्याचा सिद्धांत मानला तर याचं उत्तर आहे कोहलर. पुढचा प्रश्न, ज्या अध्ययनार्थीच्या क्षमता व वर्तन सामान्य अध्ययनार्थीपेक्षा वेगळे असते ते डॅश बाल आहे. तर याचं उत्तर आहे विशेष बाल आहे. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे कल्पना असे म्हणतात. पुढचा प्रश्न, डॅश या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने 1913 मध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली. तर याचं उत्तर आहे वॅटसन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने 1913 मध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली. पुढचा प्रश्न, मूल्यमापन तंत्राचा उदय डॅश मध्ये झाला. तर याचं उत्तर आहे अमेरिकामध्ये झाला. पुढचा प्रश्न, शैक्षणिक उद्दिष्टे म्हणजे काय? शैक्षणिक उद्दिष्टे, तर याचं उत्तर आहे शिक्षणामध्ये जी उद्दिष्टे समोर ठेवली जातात त्यांना शैक्षणिक उद्दिष्टे असे म्हणतात. शिक्षणामध्ये जी उद्दिष्टे समोर ठेवली जातात त्यांना शैक्षणिक उद्दिष्टे असे म्हणतात. क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली? क्षेत्रीय उपपत्ती, तर याचं उत्तर आहे कुर्ट लेविन यांनी मांडली क्षेत्रीय उपपत्ती. पुढचा प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक 25 पेक्षा कमी असतो तो डॅश गटात मोडतो. तर याचं उत्तर आहे तो निर्बुद्ध या गटात मोडतो. समस्येचे विश्लेषण म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे समस्येचे विश्लेषण म्हणजे विचार होय. अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? अभिजात अभिसंधान उपपत्ती, तर याचं उत्तर आहे रावल यांनी मांडली. 1 महिना ते 2 वर्ष ही कोणती विकास अवस्था आहे? तर ही आहे शेषावस्था. पुढचा प्रश्न, पद्धतशीर वर्तन ही उपपत्ती कोणाची आहे? पद्धतशीर वर्तन, तर याचं उत्तर आहे हल यांची आहे पद्धतशीर वर्तन उपपत्ती. निर्बुद्ध अध्ययनार्थी हे डॅश दृष्ट्या दुर्बल असतात. तर निर्बुद्ध अध्ययनार्थी हे मानसिक दृष्ट्या दुर्बल असतात. पुढचा प्रश्न, पूर्वानुभव यांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय अशी व्याख्या कोणी केली? पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार, तर अशी व्याख्या मन यांनी केली. पुढचा प्रश्न, पेवलाव हे डॅश विज्ञानशास्त्रज्ञ होते. तर याचं उत्तर आहे रशियन विज्ञानशास्त्रज्ञ होते. 6 वर्ष ते 9 वर्ष ही पूर्व किशोरावस्था आहे. हे विधान चूक की बरोबर ते सांगा. तर याचं उत्तर आहे बरोबर आहे 6 वर्ष ते 9 वर्ष ही पूर्व किशोरावस्था आहे. सानिध्य अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? सानिध्य अभिसंधान उपपत्ती, तर याचं उत्तर आहे गुर्ती यांचे आहे सानिध्य अभिसंधान उपपत्ती. डिस्कॅल्क्युया, डिस्कॅल्क्युया हा दोष कोणत्या विषयात आढळून येतो? तर याचं उत्तर आहे गणित. 10, 100, 1000 ही डॅश प्रकारचे संबोध आहेत. तर याचं उत्तर आहे संख्यावाचक संबोध आहेत. पुढचा प्रश्न, गुंतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे डॅश असे स्टाउट यांनी म्हटले तर डॅश म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी सांगितले. तर याचं उत्तर आहे गुंतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण असे स्टाउट यांनी म्हटले. गुंतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण असे स्टाउट यांनी म्हटले तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी सांगितले. पुढचा प्रश्न, कोणत्या मनसशास्त्रज्ञांनी वर्तनवादी दृष्टीने मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला? तर याचं उत्तर आहे पॅवलोव व बेरेखोरेव. 9 वर्ष ते 12 वर्षे ही डॅश किशोरावस्था आहे. तर याचं उत्तर आहे ही उत्तर किशोरावस्था आहे 9 वर्ष ते 12 वर्ष. डिस्लेक्सिया हा एक डॅशचा दोष आहे. तर हा एक वाचनाचा दोष आहे डिस्लेक्सिया. पुढचा प्रश्न, ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला डॅश पातळी असे म्हणतात. तर ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला बोधात्मक चाचणी असे म्हणतात. साधक अभिसंधान या उपपत्तीचा उद्गाता म्हणून कोणास ओळखले जाते? साधक अभिसंधान या उपपत्तीचा उद्गाता, तर याचं उत्तर आहे BF स्किनर यांना. पुढचा प्रश्न,
B.F. स्किनर हा डॅश मानसशास्त्रज्ञ होय. तर हा एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता B.F. स्किनर. पौगंडावस्था ही डॅश ते डॅश वर्षे वयापर्यंत असते. तर याचं उत्तर आहे पौगंडावस्था ही 12 ते 14 वर्षे वयापर्यंत असते. पुढचा प्रश्न, B.F. स्किनर यांनी डॅशवर प्रयोग केला. तर याचं उत्तर आहे B.F. स्किनर यांनी कबुतरावर प्रयोग केला. मनन करणे हा संवाद देण्याच्या यशस्वी क्रियातंत्रातील डॅश टप्पा आहे. तर मनन करणे हा संवाद देण्याच्या यशस्वी क्रियातंत्रातील 5वा टप्पा आहे. पुढचा प्रश्न, उद्दिष्ट प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या कृतीला डॅश वर्तन म्हणतात. तर याचं उत्तर आहे उद्दिष्ट प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या कृतीला साधक वर्तन म्हणतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा पाळला जातो. तर याचं उत्तर आहे 11 नोव्हेंबरला पाळला जातो राष्ट्रीय शिक्षण दिन. पुढचा प्रश्न, डॅश यांच्या मते बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो. तर याचं उत्तर आहे थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो. पुढचा प्रश्न, डॅश ही संप्रेषणातील पहिली पायरी आहे. तर संदेश ही संप्रेषणातील पहिली पायरी आहे. पुढचा प्रश्न, उच्चारातील लकब व आवाजातील भावनिकता या प्रश्नावर परिणाम करणाऱ्या घटकांना डॅश म्हणतात. तर याचं उत्तर आहे पराभाषिक घटक म्हणतात. युंग यांच्या मते भावनेच्या आहारी जाणारी व्यक्ती कोणत्या प्रकारात मोडते. तर याचं उत्तर आहे अंतर्मुख. पुढचा प्रश्न, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्यापक व्याख्या कोणी केली. तर याचं उत्तर आहे मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी. शिक्षकाच्या अभिवृत्ती विकसित होण्याच्या प्रमुख 3 अंगे कोणती. तर याचं उत्तर आहे ज्ञाननिष्ठ, आदिनार्थनिष्ठ व समाजनिष्ठ. शिक्षकाचा अभिवृत्ती विकसित होण्याची प्रमुख 3 अंगे ज्ञाननिष्ठ, आदिनार्थनिष्ठ व समाजनिष्ठ. पुढचा प्रश्न, मूल्यमापनाचे प्रत्येक साधन एका विशिष्ट डॅशवर आधारित असते. तर मूल्यमापनाचे प्रत्येक साधन एका विशिष्ट उद्दिष्टावर आधारित असते. पुढचा प्रश्न, डॅश तंत्रामुळे विद्यार्थ्याची खरी प्रगती कळते. तर याचं उत्तर आहे मूल्यमापन तंत्रामुळे. मूल्यमापन तंत्रामुळे विद्यार्थ्यांची खरी प्रगती कळते. पुढचा प्रश्न, डॅश ही पाठाची पहिली पायरी आहे. तर याचं उत्तर आहे प्रस्तावना ही पाठाची पहिली पायरी आहे. पुढचा प्रश्न, जेरॉस ब्रुनर यांनी डॅश प्रतिमान विकसित केले. जेरॉस ब्रुनर यांनी डॅश प्रतिमान विकसित केले. तर कोणते. संकल्पना प्राप्ती. पुढचा प्रश्न, परिसराच्या निरीक्षणातून विद्यार्थ्यांची डॅश जागृत होते. तर परिसराच्या निरीक्षणातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती जागृत होते. डॅश यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे अरिस्टॉटल यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते. सायकॉलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून तयार झाला. सायकॉलॉजी. तर याचं उत्तर आहे ग्रीक भाषेतून तयार झाला सायकॉलॉजी हा शब्द. पुढचा प्रश्न, व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास कोणत्या पद्धतीने मिळतो. व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास कोणत्या पद्धतीने मिळतो. तर याचं उत्तर आहे जीवन वृत्तांत पद्धतीने. पुढचा प्रश्न, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची पहिली शाळा स्थापन केली. तर याचं उत्तर आहे विल्यम वुंट यांनी. विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली शाळा स्थापन केली. पुढचा प्रश्न, ज्यावेळी विद्यार्थ्याकडून सविस्तर उत्तर अपेक्षित असते त्यावेळी डॅश प्रश्नांचा अवलंब केला जातो. तर याचं उत्तर आहे ज्यावेळी विद्यार्थ्याकडून सविस्तर उत्तर अपेक्षित असते त्यावेळी दीर्घोत्तरी प्रश्नांचा अवलंब केला जातो. पुढचा प्रश्न, मानसशास्त्राला बोधावस्थेचे शास्त्र ही संकल्पना कोणी दिली. मानसशास्त्राला बोधावस्थेचे शास्त्र ही संकल्पना कोणी दिली. तर याचं उत्तर आहे फ्राइड यांनी. पुढचा प्रश्न, रिपब्लिकन हा ग्रंथ कोणी लिहिला. रिपब्लिकन हा ग्रंथ कोणी लिहिला. तर याचं उत्तर आहे क्विंटिलियन यांनी लिहिला रिपब्लिकन हा ग्रंथ. विद्यार्थ्यांच्या विविध कृतींची माहिती डॅश पद्धतीने मिळते. तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या विविध कृतींची माहिती ही सर्वेक्षण पद्धतीने मिळते. शैक्षणिक उद्दिष्ट म्हणजे काय.
तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून घडून आणायचे अपेक्षित वर्तन बदल म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे होय. पुढचा प्रश्न, आकलन हे डॅश क्षेत्रातील दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तर याचं उत्तर आहे आकलन हे बोधात्मक क्षेत्रातील दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न, सामान्य उद्दिष्ट म्हणजे काय? तर ज्या उद्दिष्टांचे स्वरूप ढोबळमानाने सांगितले जाते त्यांना सामान्य उद्दिष्ट म्हणतात. ज्या उद्दिष्टांचे स्वरूप ढोबळमानाने सांगितले जाते त्यांना सामान्य उद्दिष्ट म्हणतात. मुलांना सवयी जडण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर होतो? तर याचं उत्तर आहे मुलांना सवयी जडण्यासाठी प्रयत्न प्रमाद पद्धतीचा वापर होतो. पुढचा प्रश्न, अध्ययन अनुदेशन ही उपपत्ती कोणी मांडली? अध्ययन अनुदेशन ही उपपत्ती कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे डेव्हिड असुबेल यांनी. अध्ययन अनुदेशन उपपत्ती डेव्हिड असुबेल यांनी मांडली. तयारीचा नियम कोणी मांडला? तयारीचा नियम, तर याचं उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी मांडला तयारीचा नियम. बोधावस्थेचा अभ्यास डॅश यांनी केला? बोधावस्थेचा अभ्यास, तर याचं उत्तर आहे वुंट यांनी केला बोधावस्थेचा अभ्यास. पुढचा प्रश्न, बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धती योग्य होईल? तर याचं उत्तर आहे जीवन वृत्तांत. बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी जीवन वृत्तांत पद्धती योग्य होईल. पुढचा प्रश्न, प्रगती न दिसणाऱ्या आलेख भागास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पठारावस्था असे म्हणतात. प्रगती न दिसणाऱ्या आलेख भागास पठारावस्था असे म्हणतात. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर ब्लूम. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडली. पुढचा प्रश्न, उद्दीपक नसताना भास होण्यास काय म्हणतात? उद्दीपक नसताना भास होण्यास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे चित्तभ्रम म्हणतात. पुढचा प्रश्न, द्विघटक उपपत्तीचा जनक कोणास म्हणतात? द्विघटक उपपत्तीचा जनक, तर याचं उत्तर आहे स्पियरमन हा आहे द्विघटक उपपत्तीचा जनक. समान घटक उपपत्ती कोणी मांडली? थॉर्नडाईक यांनी मांडली समान घटक उपपत्ती. पुढचा प्रश्न, अध्ययन संक्रमणास सहाय्यक घटक कोणता? अध्ययन संक्रमणास सहाय्यक घटक कोणता? तर याचं उत्तर आहे बौद्धिक क्षमता. अध्ययन संक्रमणास सहाय्यक घटक आहे बौद्धिक क्षमता. पुढचा प्रश्न, विशिष्ट रचनावादी पद्धती कोणी मांडली? विशिष्ट रचनावादी पद्धती, तर याचं उत्तर आहे ड्यूई यांनी मांडली विशिष्ट रचनावादी पद्धती. पुढचा प्रश्न, क्षेत्रीय उपपत्तीचा जनक कोण आहे? क्षेत्रीय उपपत्ती, तर याचं उत्तर आहे कर्ट लेविन. पुढचा प्रश्न, वस्तू किंवा घटना समोर नसताना घडून येणाऱ्या बदलास डॅश म्हणतात? तर याचं उत्तर आहे वस्तू किंवा घटना समोर नसताना घडून येणाऱ्या बदलास प्रत्यावहन असे म्हणतात. विस्मरणाचा आलेख कोणी काढला? विस्मरणाचा आलेख कोणी काढला? तर याचं उत्तर आहे एबिंगहॉस यांनी काढला विस्मरणाचा आलेख. पुढचा प्रश्न, बुद्धिमत्ता कोणत्या पद्धतीचा प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे बुद्धिमत्ता हा चर्चा पद्धतीचा प्रकार आहे. मूल्यमापनानंतरची पायरी डॅश आहे? तर याचं उत्तर आहे मूल्यमापनानंतरची पायरी ही गृहपाठ आहे. मांजरावर शैक्षणिक प्रयोग कोणी केले? मांजरावर, तर याचं उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी केले मांजरावर शैक्षणिक प्रयोग. पुढचा प्रश्न, प्रलोभनामुळे डॅशला चालना मिळते? तर याचं उत्तर आहे प्रलोभनामुळे कृतीला चालना मिळते. डॅशवर प्रयोग करून स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली? तर याचं उत्तर आहे उंदरावर प्रयोग करून स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. उंदरावर प्रयोग करून. कुत्र्यावर प्रयोग प्रथम डॅशने केला? तर प्रथम कुत्र्यावर प्रयोग कोणी केला होता? पॅवलोवनी. पुढचा प्रश्न, बहुआयामी द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे गिलफोर्ड यांनी मांडला बहुआयामी द्विघटक सिद्धांत. पुढचा प्रश्न, भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली? भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना,
तर याचं उत्तर आहे डॅनियल गोलमन यांनी मांडली. पुढचा प्रश्न, सहेतुक अध्ययननिष्ठ उपपत्ती कोणी मांडली? सहेतुक अध्ययननिष्ठ. तर याचं उत्तर आहे बॅगले. पुढचा प्रश्न, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण असतो? तर याचं उत्तर आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो विद्यार्थी. विशिष्ट रचनावादी पद्धती कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे जॉन ड्यूई. डॅश हे व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारे महत्त्वपूर्ण प्राथमिक स्तरावरील केंद्र आहे. तर याचं उत्तर आहे कुटुंब हे व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारे महत्त्वपूर्ण प्राथमिक स्तरावरील केंद्र आहे. हर्बार्टच्या पंचपदीला डॅशचा पाया म्हणतात. तर हर्बार्टच्या पंचपदीला मानसशास्त्राचा पाया असे म्हणतात. स्वयंशोधन पद्धतीचे जनक कोण आहेत? स्वयंशोधन. तर याचं उत्तर आहे डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग. पुढचा प्रश्न, डी ॲनिमा या ग्रंथात डॅश संबंधी विचार मांडले आहेत. तर याचं उत्तर आहे डी ॲनिमा या ग्रंथात आत्म्यासंबंधी विचार मांडले आहेत. पुढचा प्रश्न, व्यक्ती डॅशच्या साहाय्याने विविध ज्ञान प्राप्त करत असते. तर याचं उत्तर आहे व्यक्ती पंचज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने विविध ज्ञान प्राप्त करत असते. प्रत्येक व्यक्ती असंख्य गोष्टी डॅशने करत असतो. तर याचं उत्तर आहे प्रत्येक व्यक्ती असंख्य गोष्टी अनुकरणाने करत असतो. पाठ पायऱ्यामध्ये डॅश पायऱ्यांचा समावेश असतो. तर याचं उत्तर आहे पाठ पायऱ्यांमध्ये 5 पायऱ्यांचा समावेश असतो. पुढचा प्रश्न, सप्रमाणतेचे 2 प्रकार कोणी सांगितले? सप्रमाणतेचे. तर याचं उत्तर आहे जॉर्डन यांनी सांगितले सप्रमाणतेचे 2 प्रकार. पुढचा प्रश्न, बरोबर उत्तरांकडून विद्यार्थ्यांना विचलित करून स्वतःकडे आकर्षित करणारा पर्याय म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे बरोबर उत्तरांकडून विद्यार्थ्यांना विचलित करून स्वतःकडे आकर्षित करणारा पर्याय म्हणजे विकर्षक होय. संकल्पना प्राप्ती या प्रतिमानाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे जेरॉस ब्रुनर यांनी लावला संकल्पना प्राप्ती या प्रतिमानाचा शोध. पुढचा प्रश्न, शिक्षण या शब्दाला का असा प्रश्न विचारला असता डॅशचा बोध होतो. तर याचं उत्तर आहे शिक्षण या शब्दाला का असा प्रश्न विचारला असता उद्दिष्टांचा बोध होतो. पाठ नियोजनात डॅशला खूप महत्त्व आहे. तर याचं उत्तर आहे पाठ नियोजनात उद्दिष्ट स्पष्टीकरणाला खूप महत्त्व आहे. भेदभाव क्षमतेला डॅश म्हणतात. तर याचं उत्तर आहे भेदभाव क्षमतेलाच तुलनीयता असे म्हणतात. अध्ययनात चुका आणि शिका हे तत्व डॅश अध्ययन म्हणून ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे अध्ययनात चुका आणि शिका हे तत्व प्रयत्न प्रमाद अध्ययन म्हणून ओळखले जाते. संबोध साध्यता प्रतिमानाचे जनक कोण आहेत? संबोध साध्यता प्रतिमानाचे जनक. तर याचं उत्तर आहे संबोध साध्यता प्रतिमानाचे जनक आहे जेरॉस ब्रुनर. पुढचा प्रश्न, पृच्छा प्रतिमानाचे जनक कोण आहेत? पृच्छा प्रतिमानाचे जनक. तर याचं उत्तर आहे रिचर्ड सचमन. रिचर्ड सचमन आहेत पृच्छा प्रतिमानाचे जनक. पुढचा प्रश्न, मूल्यमापनानंतरची पायरी डॅश ही होय. तर याचं उत्तर आहे मूल्यमापनानंतरची पायरी गृहपाठ. पुढचा प्रश्न, डॅश डॅश संदिग्ध असतील तर सप्रमाणता कमी होते. तर याचं उत्तर आहे सूचना संदिग्ध असतील तर सप्रमाणता कमी होते. सप्रमाणतेचे 2 प्रकार कोणते? तर याचं उत्तर आहे सप्रमाणतेचे 2 प्रकार आहेत आंतरिक व बाह्य. लेविनच्या मते अध्ययनात डॅशला महत्त्व आहे. तर लेविनच्या मते अध्ययनात समाकारला महत्त्व आहे. पुढचा प्रश्न, हाऊ गुडचे उत्तर डॅश देते. तर याचं उत्तर आहे हाऊ गुडचे उत्तर मूल्यमापन देते. पुढचा प्रश्न, पॅव्लॉवने वर्णन केलेल्या अभिसंधानाला डॅश अभिसंधान म्हणतात. तर याचं उत्तर आहे पॅव्लॉवने वर्णन केलेल्या अभिसंधानाला अभिजात अभिसंधान असे म्हणतात. पुढचा प्रश्न, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना म्हणजे डॅश होय.
तर याचं उत्तर आहे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना म्हणजे संबोध. पुढचा प्रश्न, परिसरातील शाळांचे परीक्षण डॅश करतो. तर कोण करतो? केंद्र प्रमुख. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात डॅश निर्माण करणे जरुरी आहे. तर याचं उत्तर आहे अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करणे जरुरी आहे. पुढचा प्रश्न, प्रथमोपचाराची योजना प्रथम डॅश यांनी तयार केली. तर याचं उत्तर आहे प्रथमोपचाराची योजना प्रथम फ्रेडरिच इस्मार्क यांनी तयार केली. पुढचा प्रश्न, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? त्याचं उत्तर आहे स्पियरमन यांनी मांडला. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांनी मांडला. मानवी संघटनाचे 3 प्रकार कोणी सांगितले? मानवी संघटनांचे 3 प्रकार. तर याचं उत्तर आहे प्रिस्तस यांनी सांगितले मानवी संघटनांचे 3 प्रकार. प्यावलावने शोधून काढलेल्या अध्ययन प्रकाराला डॅश असे म्हणतात. तर प्यावलावने शोधून काढलेल्या अध्ययन प्रकाराला अभिजात असे म्हणतात. संशोधनाचा प्रारंभ डॅश विषयापासून झाला. तर याचं उत्तर आहे संशोधनाचा प्रारंभ मानसशास्त्र विषयापासून झाला. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय साक्षरता मिशन ही संकल्पना कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे राजीव गांधी यांनी मांडली राष्ट्रीय साक्षरता मिशन. वार्धक्यामुळे कमी होणाऱ्या स्मृतीस डॅश म्हणतात. तर याचं उत्तर आहे वार्धक्यामुळे कमी होणाऱ्या स्मृतीस स्मृतिभ्रंश असे म्हणतात. गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे किती घटक सांगितले? तर याचं उत्तर आहे 120. पुढचा प्रश्न, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. पुढचा प्रश्न, अध्यापन प्रतिमानाची एकूण संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे अध्यापन प्रतिमानाची एकूण संख्या आहे 24. पुढचा प्रश्न, प्रस्तावना म्हणजे डॅश. तर प्रस्तावना म्हणजे काय? सज्जता प्रवर्तन. विचार म्हणजे प्रतिकात्मक डॅश होय. तर विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन होय. पुढचा प्रश्न, माहितीच्या मूल्यमापनास ब्रुनर यांनी डॅश म्हटले आहे. तर माहितीच्या मूल्यमापनास ब्रुनर यांनी ज्ञानाची समर्पकता म्हटली आहे. पुढचा प्रश्न, अग्रत संघटक या प्रतिमानाचा जनक कोण आहे? अग्रत संघटक. तर या प्रतिमानाचा जनक आहे डेव्हिड असुबेल. पुढचा प्रश्न, समस्येचे संभाव्य उत्तर म्हणजे डॅश. तर याचं उत्तर आहे समस्येचे संभाव्य उत्तर म्हणजे परिकल्पना. शिक्षणातून काय साध्य झाले हे डॅश वरून समजते. तर याचं उत्तर आहे शिक्षणातून काय साध्य झाले हे मूल्यमापनावरून समजते. पुढचा प्रश्न, आधुनिक पाठ्यपुस्तकाचा जनक डॅश होय. आधुनिक पाठ्यपुस्तकाचा जनक. तर याचं उत्तर आहे पेस्टॉलॉजी. शालेय वेळापत्रक हा शाळेचा डॅश असतो. तर शालेय वेळापत्रक हा शाळेचा आरसा असतो. थकव्याचे 2 प्रकार कोणते? तर थकव्याचे 2 प्रकार कोणते आहेत? शारीरिक व मानसिक. पुढचा प्रश्न, डॅश यांनी सर्वांगीण विकासाची विविध अंगांची कल्पना मांडली. डॅश यांनी सर्वांगीण विकासाची विविध अंगांची कल्पना मांडली. तर याचं उत्तर आहे डॉक्टर ब्लूम यांनी सर्वांगीण विकासाची विविध अंगांची कल्पना मांडली. पुढचा प्रश्न, बौद्धिक विकासातील पहिले उद्दिष्ट डॅश आहे. तर याचं उत्तर आहे बौद्धिक विकासातील पहिले उद्दिष्ट ज्ञान आहे. डॅश म्हणजे कार्यप्रवृत्त करणारी शक्ती. तर याचं उत्तर आहे प्रेरणा म्हणजे कार्यप्रवृत्त करणारी शक्ती. पुढचा प्रश्न, प्रेरणा ही वर्तनाला चालना देणारी डॅश शक्ती आहे. तर याचं उत्तर आहे प्रेरणा ही वर्तनाला चालना देणारी आंतरिक शक्ती आहे. पुढचा प्रश्न, शिक्षण क्षेत्रात उदयास आलेला नवा दृष्टिकोन म्हणजेच डॅश होय. तर शिक्षण क्षेत्रात उदयास आलेला नवा दृष्टिकोन म्हणजेच अध्यापनाची प्रतिमाने होय.
सिद्ध करता येईल असे अभ्यासपूरक मानलेले मत म्हणजे डॅश होईल. तर याचं उत्तर आहे सिद्ध करता येईल असे अभ्यासपूरक मानलेले मत म्हणजे उपपत्ती होय. बुद्धिमापन कसोटीचे 2 प्रकार कोणते? तर याचं उत्तर आहे व्यक्तिगत व सामाजिक. पुढचा प्रश्न, सर्वेक्षण पद्धतीत डॅशला महत्व असते. तर याचं उत्तर आहे सर्वेक्षण पद्धतीत बहुलकाला महत्व असते. अनेक गोष्टी एकत्र केल्यास डॅश निर्मिती होते. तर याचं उत्तर आहे अनेक गोष्टी एकत्र केल्यास संबोध निर्मिती होते. पुढचा प्रश्न, डॅश ही व्याख्यान पद्धतीतील पहिली पायरी आहे. तर याचं उत्तर आहे प्रस्तावना ही व्याख्यान पद्धतीतील पहिली पायरी आहे. शाळा हे एक कुटुंब असून डॅश हा कुटुंबाचा पालक असतो. तर याचं उत्तर आहे शाळा हे एक कुटुंब असून मुख्याध्यापक हा कुटुंबाचा पालक असतो. पुढचा प्रश्न, अचानक उत्तर सापडणे या स्वरूपाच्या अध्ययनाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे अचानक उत्तर सापडणे या स्वरूपाच्या अध्ययनाला मर्मदृष्टीयुक्त अध्ययन असे म्हणतात. मंदबुद्धीच्या व्यक्तीच्या विकासाची मर्यादा 21 वर्षे कोणी मानली? तर याचं उत्तर आहे नॅन्सी बेली यांनी. स्किनरचे संशोधन कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे स्किनरचे संशोधन जे आहे ते साधक अभिसंधान या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, संशोधनाच्या डॅश पद्धतीत सर्वात जास्त माहिती मिळवली जाते. तर संशोधनाच्या सर्वेक्षण पद्धतीत सर्वात जास्त माहिती मिळवली जाते. पुढचा प्रश्न, संघटन ही कला तर प्रशासन हे डॅश आहे. संघटन ही कला तर प्रशासन हे काय आहे? कौशल्य आहे. पुढचा प्रश्न, शाळेला समाजाची लघु प्रतिमा कोणी म्हटले? तर याचं उत्तर आहे जॉन ड्यूई यांनी म्हटले आहे शाळेला समाजाची लघु प्रतिमा. दैनंदिन घटना मागील कार्यकारण भाव स्पष्ट करतो हे डॅश उद्दिष्टांचे स्पष्टीकरण आहे. तर हे अभिवृत्ती उद्दिष्टांचे स्पष्टीकरण आहे. पुढचा प्रश्न, B.F. स्किनर यांनी डॅशवर प्रयोग केला. तर B.F. स्किनर यांनी कबुतरावर प्रयोग केला. पुढचा प्रश्न, बोधात्मक संरचना उपपत्ती स्पष्ट करण्याकरिता ब्रुनर यांनी किती उपपत्त्या मांडल्या? बोधात्मक संरचना उपपत्ती स्पष्ट करण्यासाठी करिता ब्रुनर यांनी किती उपपत्त्या मांडल्या? तर याचं उत्तर आहे 2. आणि त्या कोणत्या? तर अनुदेशन अध्ययन उपपत्ती व अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.